हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, आज हनुमान जयंती आहे, तसेच आज गुलाबी चंद्रही आहे अँड आज खूप मोठी पौर्णिमा आहे. तर सगळीकडे देवीचे उत्सवही आज साजरे केले जातात. तर आपण पाहणार आहोत, जे काही तुम्ही इतके दिवस सेवा केलेली आहे मारुती रायांची तुमच्या जीवनामध्ये, तुम्ही हनुमान चालिसेचं पठण केलं असेल, तुम्ही जी काही मारुती रायांची सेवा केलेली आहे, दान धर्म केला असेल, तर त्याचं फळ तुम्हाला आज मिळताना दिसून येत आहे. आजची जी ही पौर्णिमा आहे त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये काही बिग पॉझिटिव्ह चेंजेस होताना आपल्याला दिसून येत आहे. तर नक्की ज्यांनी मारुती रायांची सेवा केली असेल त्यांनी दर्शन दिलं असेल, स्वप्नात येऊन दिले असेल, मे बी असू शकतं त्यांना माकडं दिसत असतील, मंगळवारी दिसत असेल. तसेच आज पौर्णिमा आहे, सो माता महालक्ष्मीचा किंवा तुमच्या कुलदेवतेचा, जी कुणी तुमची कुलदेवी आहे त्यांचा सुद्धा तुम्हाला आशीर्वाद मिळत आहे. ज्यांनी कुणी तुमच्यावरती नकारात्मक एनर्जी सेंड केली, ज्यांनी कुणी तुमच्यावरती दुष्ट प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला, जे काही बाधा अडथळे अडचणी होत्या तुमच्या जीवनामध्ये, त्या सुद्धा काय याच्यामध्ये चेंजेस होतील ते आपण पाहणार आहोत. या बाबतीमध्ये आपल्याला हनुमंतराया काय आपल्याला संदेश देत आहेत तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच गायडन्स घेणार आहोत तुमच्या लव्ह रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये, कारण की आज गुलाबी चंद्र आहे. तर तुमच्या नात्यांमध्ये, वैवाहिक जीवनामध्ये, तसेच तुमच्या लव्ह रिलेशनशिपमध्ये काहीतरी बदल नक्की होणार आहेत. कारण की आपल्याला माहिती आहे पौर्णिमा ही भावनांशी निगडीत आहे. तर आपल्यातील भावना ज्या आहेत त्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह होत असतात. तर आजच्या दिवशी तुम्ही ज्या प्रकारच्या भावनेमध्ये राहणार आहात तर तशाच प्रकारचे फळ तुम्हाला मिळताना येथे दिसून येत आहे. तसेच आज मॅनिफेस्टेशनचाही दिवस आहे. तर ज्या काही विश तुम्ही परमेश्वराला मागत आहात ती तुमची विश पूर्ण होईल की नाही, तुम्ही जी खूप पूर्वी मागितली असेल, परंतु खूप पूर्वी तुम्ही ही विश मागितली असेल आणि विसरूनही गेले असाल, परंतु ती आता पूर्ण होण्याचे सुद्धा चान्सेस येथे दिसून येत आहे. कारण की आजचा चंद्र खूप मोठा आहे, गुलाबी चंद्र आहे. तर तुमच्या नात्यामध्ये काही बदल होताना दिसून येत आहे. तसेच तुम्ही जी काही सेवा केलेली आहे त्याचंही फळ तुम्हाला आजच्या दिवशी मिळताना दिसून येत आहे. सो 8:30 वाजल्याच्या नंतर जी ही पौर्णिमा सुरू होत आहे ती तुमच्या जीवनामधील बाधा अडथळे अडचणी दूर करेल का? तुमच्या नात्यामध्ये काही बदल होतील का? किंवा काहींचं जे मॅरेज लाईफ आहे ते डिस्टर्ब झालेलं आहे, तर त्यामध्ये सुद्धा काही चेंजेस होतील का? तसेच महालक्ष्मी मातेचा तुम्हाला काही आशीर्वाद मिळेल का? ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने तुम्हाला कमेंटही करायची आहे. आज जय श्रीराम किंवा जय हनुमान किंवा जय माता महालक्ष्मी म्हणून तुम्हाला कमेंट करायची आहे. सो थँक्यू सो मच. सुरुवातीला आपण तुमची करंट एनर्जी जी आहे ती चेक करणार आहोत. ओके, तर येथे दिसून येत आहे की खूप काही नकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे पाठवण्यात आलेली आहे. खूप काही तुमच्या कार्यामध्ये बाधा उत्पन्न करण्यात आलेला आहे. 8 ऑफ पेंटिकलचं कार्ड येथे दिसून येत आहे की खूप वर्षांपासून तुमच्या जीवनामध्ये स्ट्रगल चालू आहे, संघर्ष चालू आहे. मे बी असू शकतं तुम्ही कुठल्या तरी परिस्थितीशी खूप जास्त झगडत आहात. असू शकतं काही तुमच्या जीवनामध्ये प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन येथे सुरू आहे. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सध्या एकट्या महिला आहात, जे की तुमच्या जीवनामध्ये अनेक संघर्षांशी तुम्ही लढत आहात. तसेच मेलही असतील तर येथे दिसून येत आहे तेही एकटेच आहेत आणि त्यांच्या जीवनामध्येही खूप जास्त अडचणींना ते सध्या फेस करत आहेत. मे बी असू शकतं भूतकाळात ज्या काही गोष्टी घडल्या त्या खूप काही चांगल्या नव्हत्या, खूप काही वाईट घटना घडलेल्या आहेत आणि त्यामुळे तुमच्या मनामध्ये एक प्रकारे त्याचा संतापही आहे, रागही आहे. असू शकतं मागील काही काळामध्ये घरातील मोठ्या व्यक्तीचे असो किंवा तुमचे प्रियजन आहेत किंवा तुमच्या नात्यातील कोणी आहेत किंवा कोणी असं आहे ज्यांच्याशी तुम्ही खूप जास्त भावनिकतेने जोडले होतात. असू शकतं तुमचं त्यांच्यावरती प्रेम होतं. असे कुणीतरी जे खूप जास्त जीवलग आहेत ते तुमच्या जीवनातून निघून गेलेले आहेत, डेथ झालेली आहे. मे बी त्या व्यक्तीची डेथ झाली असेल, मृत पावला असेल ते व्यक्ती, किंवा तुमचं जे रिलेशनशिप आहे ते येथे संपलेलं असंही येथे दिसून येत आहे. तसेच असंही दिसून येत आहे तुम्हाला कुठून तरी रिजेक्शन मिळालेलं आहे. असू शकतं काहीतरी एखाद्या नात्यामध्ये किंवा एखाद्या जॉबच्या ठिकाणी इंटरव्ह्यू तुम्ही दिला असेल, तेथे तुम्हाला रिजेक्शन मिळालं असेल, किंवा असंही असू शकतं की काहीतरी तुम्ही चांगलं कार्य करायला गेलात परंतु तेथे तुम्हाला ते पूर्ण करता आलेलं नाही आहे. अशा प्रकारची एनर्जी येथे दिसून येत आहे आणि तुम्ही परिस्थितीशी सध्या झगडत आहात. खूप जास्त विचार तुमचा सुरू आहे. कम्युनिकेशन करताना, बोलताना, सुसंवाद साधताना तुम्हाला येथे प्रॉब्लेम्स दिसून येत आहे. अँड असंही दिसून येते की तुम्ही खूप जास्त एक प्रकारे डिवाइनचं कार्य करत आहात, परंतु त्यामध्ये सुद्धा अडथळे निर्माण होत आहेत. अशा प्रकारची ही करंट सिच्युएशन तुमची येथे आहे. या परिस्थितीमध्ये आपण पाहूया मारुती राया आपल्याला काय संदेश देत आहेत.
तर त्यांच्याकडून तुम्हाला काय मेसेजेस मिळत आहे ते पाहूया. डिवाइन प्लीज गाईड मी. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. सर्वांनी आज जय श्रीराम म्हणून टाईप करायचं आहे. जय श्री हनुमान म्हणून सुद्धा तुम्हाला येथे कमेंटमध्ये जाऊन टाईप करायचं आहे. तर येथे दिसून येते मारुती राया तुम्हाला येथे जस्टिस देत आहे. जे काही तुमच्या जीवनामध्ये सध्याची सिच्युएशन आहे, ज्यामध्ये तुम्ही खूप जास्त स्टक आहात, ज्यामध्ये तुम्हाला खूप जास्त येथे संघर्षाला तुम्ही सामोरे जात आहात, एकट्याने लढत आहात, मे बी असू शकतो तुम्हाला कुणाचीही साथ नाहीये, आधार नाहीये कुणाचा, तरी सुद्धा तुम्हाला येथे मारुती राया जे आहेत, हनुमंत श्री हनुमान जे आहेत ते तुम्हाला येथे ॲश्युअर करत आहे. जी काही परिस्थिती आहे त्यामध्ये तुम्हाला येथे न्याय मिळताना दिसून येत आहे. मे बी असू शकतं हे रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये असेल, तुमच्या जॉबच्या संदर्भात असेल, किंवा जी काही परिस्थिती आहे जी खूप जास्त संघर्षाची आहे, तर त्यामध्ये सुद्धा बदल होताना आपल्याला येथे दिसून येत आहे. तुमच्या ज्या भावना आहेत, ज्या सध्या खूप जास्त तुम्ही इमोशनली डिसबॅलन्स होत आहात, निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह अशा दोन्हीही बाजूनी तुमच्या भावना ज्या आहेत त्या खूप जास्त चेंज होत आहे. तर आता तुम्हाला एक चांगल्या प्रकारे ॲश्युअर केलं जात आहे की तुमच्या जीवनामध्ये इथून पुढे जे काही गोष्टी घडणार आहेत त्या मारुती रायांच्या कृपेने, ज्यांची तुम्ही खूप जास्त सेवा केली, हनुमान चालिसेचं पठण केलं, त्यांनी तुम्हाला येथे सांगितलेलं आहे की जी काही नकारात्मकता होती ती तुझ्या जीवनातून निघून जात आहे. बाधा अडथळे जे होते ते निघून जात आहे. तुझ्या प्रगतीमध्ये ज्या काही गोष्टी येत होत्या, अडचणी येत होत्या, त्या त्यांनी दूर केलेल्या आहेत. त्यामुळे इथून पुढच्या काळात तुला जस्टिस मिळत आहे, न्याय मिळत आहे, जो की प्रत्येक क्षेत्रामध्ये तुला इथून पुढे दिसून येईल. जी की ही पौर्णिमा बदलणार आहे. तू म्हणजे मारुती राया म्हणत आहेत की तुम्ही त्यांची जी सेवा केली, तू माझी जी सेवा केली ती माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे. तू जे माझं मनापासून स्मरण केलं तर ते माझ्यापर्यंत पोहोचलेलं आहे. मे बी असू शकतं तुम्हाला कधी त्यांनी स्वप्नात येऊन दर्शन दिलं असेल, किंवा तुम्हाला आजच्या दिवशी माकडांचं दर्शन झालं असेल, किंवा मंगळवारी तुम्हाला माकडांचं दर्शन झालं असेल, किंवा असं काहीतरी जे आहे जे तुमच्या मनामध्ये होतं खूप साऱ्या दिवसांपासून, जे तुम्ही त्यांना बोललेले आहात, तर त्यांनी ते पूर्ण केलेलं आहे. असू शकतं तुम्ही ही गोष्ट कदाचित त्यांची सेवा करत असताना त्यावेळेस नसेल बोलला, त्यावेळेस तुम्हाला वाटलं नसेल की हे आता मागावं, ही मागण्याची काही गरज आहे. परंतु आता जर तुम्ही त्यांना मागितलं, आजच्या दिवशी जर काही मागितलं, तर नक्कीच ते पूर्ण होणार आहे. सो तुम्हाला जस्टिस मिळत आहे. जी काही परिस्थिती आहे तुमच्या जीवनातील ती दूर निघून जात आहे, आणि एक खूप चांगलं तुमच्या जीवनामध्ये न्यायपूर्ण सुसंवाद, तसेच नात्यामध्ये ज्या काही गोष्टी होत्या, ज्या अडकलेल्या होत्या, त्या दूर होत आहे. बाधा, नकारात्मक शक्तींचा प्रभाव तो सुद्धा निघून जाताना आपल्याला येथे दिसून येत आहे. कारण की आता जे काही दुष्ट शक्ती होत्या, जे काही तुम्हाला खूप जास्त येथे त्रास देण्यात येत होता, अशांना आता दंड देण्यात येत आहे. तर मारुती रायांचा जी गदा आहे ती आता त्यांच्यावरती पडणार आहे. कारण की येथे दिसतंय हे जे माप आहे ते आता समसमान झालेलं आहे, म्हणजे न्याय तुम्हाला मिळत आहे. सो क्लेम इट दिस रीडिंग. दिस रीडिंग इज व्हेरी पॉझिटिव्ह. ओके, तर येथे दिसून येते अगेन डेथचं कार्ड. डेथचं कार्ड येथे दाखवत आहे की ज्या काही नकारात्मक शक्ती या तुमच्यावरती खूप जास्त निगेटिव्ह प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत होती, तर त्यांची येथे डेथ होत आहे, त्यांचा येथे नाश होत आहे, ते येथे संपत आहे, नष्ट होत आहे. त्या दुष्ट शक्ती ज्या आहेत त्या दूर निघून जात आहे. कारण की तुम्ही इतक्या दिवस खूप जास्त हनुमंतरायांची सेवा केलेली आहे, हनुमान चालिसेचं पठण केलेलं आहे, श्रीरामांची तुम्ही सेवा केलेली आहे. सो तुम्हाला एक आशीर्वाद रूपी त्यांनी येथे प्रसाद दिलेला आहे की जे काही दुष्ट शक्ती होत्या त्या तुमच्या जीवनातून निघून जात आहे, त्यांचा अंत होत आहे. तसेच जे काही फायनान्शियल रिलेटेड प्रॉब्लेम होते तेही दूर निघून जाताना आपल्याला दिसून येत आहे. खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला दिसून येतील. कारण की परमेश्वराचं तुमच्यावरती खूप जास्त प्रेम आहे, त्यांनी तुम्हाला एक प्रकारे आशीर्वादित केलेला आहे, त्यांची खूप जास्त ब्लेसिंग्स तुमच्यावरती आहे. तर हा संदेश तुम्हाला मिळणं कुठलाही योगायोग नाही आहे, कारण की हा संदेश मिळावं ही त्यांची इच्छा होती. कारण की खूप जास्त एक हाय फ्रिक्वेन्सीला तुम्ही सध्या टच केलेलं आहे, त्यामुळे हे संदेश तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. तर फायनान्शियल रिलेटेड जे काही प्रॉब्लेम होते ते दूर निघून जात आहेत. अँड दिसून येत आहे तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त पॉझिटिव्ह बदलही होताना दिसून येत आहेत. तर क्लेम इट दिस रीडिंग. पुढील काळामध्ये म्हणजे मे बी असू शकतं 1 महिन्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की काही पॉझिटिव्ह चेंजेस, खूप जास्त चांगले पॉझिटिव्ह चेंजेस, सकारात्मक बदल तुमच्या जीवनामध्ये होत आहेत. तर तुम्हाला ही रीडिंग नक्की क्लेम करायची आहे.
तर ज्यांच्या कोणाच्या जीवनामध्ये रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम आहे, सध्या एकट्याने ते लढत आहेत किंवा त्यांच्या जीवनामध्ये संघर्षाची स्थिती आहे, ती सुद्धा येथे दूर होताना दिसून येत आहे. सो हे जे काही आहे, ज्या कोणी महिला एकट्या आहेत तर त्यांच्या जीवनामध्ये असू शकतं न्यू रिलेशनशिप येत आहे किंवा जे त्यांचं रिलेशनशिप होतं जुनं तेच पुन्हा वर्क होताना सुद्धा येथे दिसून येत आहे. तर ज्या काही भावना होत्या त्यामध्ये सुद्धा आपल्याला परिवर्तन दिसून येत आहे. तुमच्या पार्टनरच्या भावनांमध्ये सुद्धा आपल्याला येथे काही बदलाव झालेला, काहीतरी चेंज झालेला दिसून येत आहे. अँड तो चेंज जो आहे तो खूप जास्त सकारात्मक आहे. तर तुम्हाला हे रिडिंगला नक्की क्लेम करायचं आहे. मारुती रायांनी तुमच्या जीवनामधून सगळे काही दुःख संकट होते, दुष्ट शक्ती होत्या, करणी केलेली होती, कोणी नकारात्मक शक्ती तुमच्याकडे सेंड केलेली होती, तर ती येथे निघून जाताना आपल्याला दिसून येत आहे. संघर्ष, वादविवाद हे सुद्धा आपल्याला दिसून येते. बोलण्यामध्ये जे तुम्हाला खूप जास्त अडथळा जाणवत होता तर तुम्ही आता प्रत्युत्तर देताना दिसून येत आहे. ज्या काही गोष्टी घडल्या त्यामध्ये तुम्हाला काही येथे दोष लागणार नाही. जे काही टॉवर मुवमेंट ज्यांनी तुमच्यावरती नकारात्मक शक्ती सेंड केल्या, ज्यांनी तुमच्यावरती खूप जास्त एक तुम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, आरोप केले तुमच्यावरती, तुम्हाला खूप जास्त डिप्रेशनच्या एनर्जीमध्ये टाकलं, तर त्या लोकांच्या जीवनामध्ये टॉवर मुवमेंट येताना सुद्धा दिसून येत आहे. सो ही जी रिडिंग आहे ती तुमच्यासाठी खूप जास्त एक चांगले संदेश घेऊन आले. जीवनामध्ये खूप जास्त पॉझिटिव्ह बदल होत आहे. जे काही गोष्टींविषयी तुम्ही विचार करत होतात की ह्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये वर्क होतील का नाही, हे सर्व माझ्या जीवनामध्ये जे काही सुरू आहे त्याच्यामध्ये काही चेंज होईल का नाही, तर नक्कीच त्यामध्ये तुम्ही जी सेवा केलेली आहे मारुती रायांची, जे काही तुम्ही हनुमान चालीसेचं पठण केलेलं आहे, ज्या काही गोष्टी तुम्ही परमेश्वराला पूर्वी मागितल्या नाहीत परंतु त्याही आता तुम्हाला मिळताना येथे दिसून येत आहे. सो क्लेम इट दिस रिडिंग अँड थँक्यू सो मच. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. हा जो गुलाबी चंद्र आहे तो तुमच्या जीवनामध्ये प्रेम आणि आनंद उत्साह घेऊन येऊ. अँड यानंतर 8:30 वाजल्यापासून सुरू होणार आहे. सो तुमच्या जीवनामध्येही खूप जास्त बदल होताना त्यानंतर आपल्याला दिसून येत आहे. पाहूया आपण लव्ह रिलेशनशिपमध्ये काय चेंजेस होत आहे. ओके, तर तुमचं जे लव्ह रिलेशनशिप आहे तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला कम्युनिकेशन दिसून येत आहे. मे बी असू शकतं इतके दिवस तुम्ही नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये होतात, काही बोलणं नव्हतं होत तुमच्यामध्ये, मे बी असू शकतं काही अडथळे निर्माण होत होते बोलण्यामध्ये, तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सुसंवाद येताना दिसून येत आहे. रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये तुमचं जे प्रेम आहे ते वृद्धिंगत होताना दिसून येत आहे. हा गुलाबी चंद्र तुमच्या वैवाहिक नात्यामध्ये तसेच तुमच्या प्रेम जीवनामध्ये एक खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस, खूप जास्त पॉझिटिव्ह बदल आपल्याला घेऊन येताना दिसून येत आहे. तुमची जी विश आहे ती विश फुलफिलमेंटचं हे कार्ड आहे. तर जी काही तुम्ही इच्छा मागितली आहे परमेश्वराला ती पूर्ण होताना आपल्याला येथे दिसून येत आहे. सो तुम्हाला आज मॅनिफेस्टेशन करायची आहे. आज पौर्णिमा आहे, सो तुम्हाला मॅनिफेस्टेशन सुद्धा करायचे आहे आणि तुमची ही मॅनिफेस्टेशन पूर्ण होताना आपल्याला दिसून येत आहे. जे काही जबाबदाऱ्या होत्या त्यामधून आता तुम्ही बाहेर पडत आहात. जे काही दुःख संकट होते त्यामधूनही तुम्ही बाहेर पडण्याची ऊर्जा येथे दिसून येत आहे. तर बॉटमची एनर्जी दिसून येते माता महालक्ष्मीची आहे. तर माता महालक्ष्मीचा तुमच्यावरती खूप जास्त कृपा आशीर्वाद आहे. तर सर्वांना आजच्या दिवशी त्यांचा आशीर्वाद मिळावा, तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस व्हावेत. तसे जे काही दुःख, दारिद्र्य होतं, संकट होते, नकारात्मक शक्ती होती, निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव तुमच्यावरती होता तो दूर निघून जात आहे. अँड सगळे बिग हॅपी चेंजेस तुमच्या जीवनामध्ये होताना आपल्याला दिसून येत आहे. तर ही पौर्णिमा तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त चांगले बदल घेऊन येताना आपल्याला दिसून येत आहे. ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी आपल्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करायचे आहे, मारुती रायांच्या नावाने कमेंट करायचे आहे, जय श्रीराम म्हणून कमेंट करायचे आहे, तसे जय महालक्ष्मी माता म्हणून सुद्धा तुम्हाला इथे कमेंट करायचे आहे. तर ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी नक्की क्लेम करा, कमेंट करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने. तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे, ज्यांना काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे. सो थँक्यू सो मच. आणि शेजारीच सबस्क्राईबचं बटन आहे ते सुद्धा तुम्हाला प्रेस करायचं आहे. सो थँक्यू प्रेस केल्याबद्दल.